छत्रपती संभाजीनगरमधील मयूर पार्क परिसरात भारत गॅस एजन्सीची गाडी शिवसैनिकांनी पकडल्याची घटना समोर आली आहे। गॅस सिलेंडरचा अवैध पुरवठा सुरू असल्याचा आरोप करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। मयूर पार्क परिसरात भारत गॅस एजन्सीची गाडी संशयास्पदरित्या फिरताना दिसल्यानंतर शिवसैनिकांनी ती अडवली। या गाडीतून गॅस सिलेंडरचा अवैध साठा आणि वितरण होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलीस निरीक्षक स्वाती स्वप्नील खाडे केदार यांनी प्राथमिक तपास करत गाडीची पाहणी केली। दरम्यान संबंधित एजन्सीवर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसैनिकांकडून करण्यात आली आहे। या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत असून अवैध गॅस पुरवठ्याबाबत नेमकी काय कारवाई होते याकडे आता लक्ष लागलंय। जवळपास शहरातल्या 23 एजन्सीवर एकाच वेळेस आंदोलन केलं। सकाळी आंदोलन केल्यानंतर एक गॅस सोसायटीमध्ये ही रिक्षा आढळली। या रिक्षाचं काही महिलांनी आम्हाला आता असं सांगितलं की एजन्सीला फोन केल्यानंतर या ठिकाणी रिक्षावर 500 रुपये एक्स्ट्रा द्या आणि इथून सिलेंडर घेऊन जा असा निरोप दिला जातो। सगळ्यात आधी गॅस म्हणजे हे ज्वलनशील पदार्थ एका सोसायटीमध्ये अशा पद्धतीनं अनधिकृतरित्या ठेवता येत नाही। एक दुसरी गोष्ट, या रिक्षामध्ये जे सिलेंडर असले पाहिजे जे डिलिव्हर करायचे त्या कस्टमरची लिस्टिंग असली पाहिजे। दोन, आणि मला असं वाटतं कोणत्याच गोष्टी यांच्याकडे नाही। आम्ही जे सांगतोय काळा बाजार होतो। एकीकडं केंद्र सरकार सांगतं की 60 दिवसाचा स्टॉक आहे, कोणती टंचाई नाही, आणि मग अशी टंचाई निर्माण होते। याच्यात हे पकडल्यानंतर पुरवठा अधिकाऱ्यांना आम्ही फोन केलेला आहे, पोलीस इथे आलेले आहे, पण तो गुन्हा दाखल होत नाही। जर नाही झाला तर सरळ कलेक्टरकडे नाही तर शिपिंगकडे घेऊन जाऊ गाडी, काय होतं मग।